हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आले। जसं की आज आपण करणार आहेत मेकअप आणि मी बिगनरसाठी सांगणार आहे की स्टेप बाय स्टेप कसं काय प्रोडक्ट्स लावावे किंवा काय करायचं मेकअप करण्यासाठी। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। मॉइश्चरायझर लावूया। जसं की आपली स्किन ड्राय वगैरे असते तर मॉइश्चरायझर खूप इम्पॉर्टंट असतं मेकअपसाठी। तर इथे फर्स्ट आपण मॉइश्चरायझर लावून घेऊया। मॉइश्चरायझर नीट लावून घ्यायचं आपल्याला। मॉइश्चरायझर लावून झालं आणि आता मी प्रायमर लावणार आहे। प्रायमरमध्ये तुम्ही दोन्हीही लावू शकता। हे ऑइल प्रायमर आहे आणि 3-in-1 प्रायमर आहे। तर मी हा लावणार आहे। तर तुम्ही बघू शकता असं जेल सारखा असतो। प्रायमर लावून झालं। आता फर्स्ट आपण आय मेकअप करूयात, म्हणजे सिंपल करूयात आय मेकअप, एवढा हेवी नाही करणार आहे। तर चला आय मेकअप करूयात। तर फर्स्ट आय मेकअप करायला आपण कन्सिलर लावून घेऊयात। जसं की तुम्ही बघता ब्लेंड झालेलं आहे। आता ह्याला लॉक पावडरने लॉक करून घेऊया। आता तसं मी या साईडला कन्सिलर लावून झालं। तर माझ्याकडे हा आय शॅडो पॅलेट आणि ब्रश पण मी घेतलेले आहेत। तर सिंपल करणार आहेत आपण, तर मी हा शेड लावणार आहे, हा वाला, आणि ग्लिटर लावूयात। बस सिंपलसाठी एवढंच। आपण यावर ग्लिटर लावूया। ग्लिटरमध्ये मी हा ग्लिटर यूज करणार जो मी नेहमी करते माझ्या व्हिडिओजमध्ये। इथे आय मेकअप माझा कंप्लीट झाला। मी आयब्रो पण शेप देऊन घेते। मी आयब्रो केले नाही आहे, वाढलेत जरा माझे आयब्रो, पण शेप देते थोडंसं। नॉर्मली मी आयब्रो पेन्सिल यूज करते कारण त्याने चांगला शेप येतो। ज्यांना डार्क सर्कल्स असतात, पिंपल्स असतात, तर त्यासाठी आपण करेक्टर लावतो। तर माझ्या आहेत डार्क सर्कल्स थोडे, तर मी हा ऑरेंज करेक्टर लावणार आहे। इथे माझे डार्क सर्कल्स आहेत थोडे, मी तिथे अप्लाय करते ऑरेंज करेक्टर। आणि तसंच या साईडला करणार आहे मी। आपण हाताने पण ब्लेंड करू शकतो, स्पॉन्जनी पण ब्लेंड करू शकतो किंवा ब्रशनी पण मी हातानेच ब्लेंड करते नेहमी। आणि मी इथे पण अप्लाय करणार आहे थोडासा। करेक्ट ब्लेंड केला आणि आता आपण फाउंडेशन अप्लाय करूयात। नेहमी फाउंडेशन आपल्या स्किन टोनचाच घ्यायचा असतो, जास्त वाईट पण नाही, जास्त डार्क पण नाही। जसं आपली स्किन असते तसंच आपण फाउंडेशन घ्यायचं असतं नेहमी। तर माझ्या स्किनसाठी मी हा फाउंडेशन यूज करते। आणि फाउंडेशन नेहमी टॅप टॅप करून लावायचा असतो। पहिला मी वन साईड घेणार, मग दुसरी साईड घेणार आहे। तर इथे फाउंडेशन मी लावलं, असं टॅप टॅप केलं इकडे बघा। तर याला मी ब्लेंड करते आता।
इथे मी स्पॉन्ज वेट केलेला आहे, ओला केला आहे आणि याला असं फक्त ते लावलंय तसं आता मी पूर्ण फेसला लावलं. तर गाईज इथे माझं फाउंडेशन लावून झालंय सगळीकडे. तुम्ही बघू शकता माझी स्किन आणि ही स्किन तुम्ही बघू शकता. तर आता कॉन्टोर करून घेऊयात फेसला. कॉन्टोर म्हणजे आपण आपल्या फेसला एक शेप देऊ शकतो. काय मुलींच्या नॅचरली शेप असतो फेसला आणि काही जण कॉन्टोर करून देतात. इथं कॉन्टोरसाठी मी हा यूज करणार आहे. तर फर्स्ट आपण हे इकडून करूया. तर काय इकडून मी इथे घेतलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि सेकंड इकडून घ्यायचं आपल्याला. तर बघू शकता दोन्ही साइड माझी, ही साइड आणि ही साइड आहे का नाही मॅजिक. असंच आपण या साइडला करून घेऊया. कॉन्टोर करून घेऊया. तुम्ही बघू शकता माझा नोज कॉन्टोर झालाय, म्हणजे बारीक झालाय. बघू शकता तुम्ही माझा नोज कॉन्टोर झालाय. आणि आपल्याला इकडे पण कॉन्टोर करायचं. झालेलं आहे आपलं इकडचं. तर आता फेस हायलायटिंग करूयात. हायलायटिंगचे पॉईंट्स सांगायला गेलं तर इकडे असतं, म्हणजे आपल्यावर असतं आपल्याला हायलायटिंग करायचंय फेस का नाही करायचंय. तर इकडे करणार आहोत आपण. हायलायटिंग करून झालेलं आहे फेसला आपल्याला. तर आता मी लॉक पावडरने लॉक करून टाकते. करून झालाय आपला. तर आता आपण ब्लश करूयात. ब्लश मी नॉर्मल ब्लश लावणार आहे कारण मला एवढं आवडत नाही. नॉर्मल लावूयात. माझं ब्लश लावून झालेला आहे. तर आता आपण हायलाइटर लावणार आहेत. हायलाइटर मेन गोष्ट हायलाइटरने आपला फेस एकदम चमकतो असा. तर चला हायलाइटर लावूयात. सगळी काढून घेऊयात फेसवर. पण हायलाइटर लावूयात. असे 4 आहेत. तर फक्त आपल्याला या पोर्शनला आणि इथे लावायचं हायलाइटर.
हायलायटर लावून झालं माझं, तुम्ही बघू शकता स्किन. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण लावणार आहे लिपस्टिक लावणार आहे. लिपस्टिकमध्ये माझ्याकडे खूप शेड आहेत आणि कुठलं लावू मला समजत नाही. तर हा पॅलेट आहे माझ्याकडे स्विस ब्युटीचा. तर यामध्ये आपण नॉर्मल लावायची, रेड लावूयात. रेड हा 2nd नंबरचा शेड. आधी मी बॉर्डर करून घेते. बॉर्डर करून घेतले. आता तुम्ही बघू शकता गाईस, लिपस्टिक लावल्यावर एकदम वेगळाच लुक येतो मेकअपला. बघू शकता तुम्ही, लिपस्टिक माझी लावून झाले. आणि आता मी लावणार आहे लायनर. तर गाईज मी इकडे थिक लायनर लावलं, जाड, बारीक नाही लावलं कारण मी आयलॅशेस नाही लावणार आहे, म्हणून मी जाड आयलायनर लावलाय. तर गाईज माझा आयलायनर लावून झालाय, तुम्ही बघू शकता. आणि मी छोटीशी बिंदी लावूया तिथे ब्लॅक कलरची. छोटीशी बिंदी लावली. तर गाईज मी बिंदी लावली छोटीशी मस्त. आता सेटिंग स्प्रे मारून घेऊया. तुम्ही बघू शकता. मला थोडंसं आता तर गाईज फायनल लुक बघूयात. मी कसं स्टेप बाय स्टेप मेकअप केला आणि हा माझा लुक तुम्हाला आजचा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि या व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. आणि असेच नवीन नवीन माझे ब्लॉग्स, असे मेकअप व्हिडिओज तुम्हाला बघायचे असेल तर नक्की सबस्क्राईब करा मला. आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि नक्की बिगनर्सनी हे ट्राय करून बघा, जसं मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलं मेकअप. तर चला भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.